आणि नाशिकमधून एक बातमी हाती येते। नाशिकमध्ये भाजपचे नगरसेवक हेमंत शेट्टीला अटक करण्यात आलेली आहे। 1.5 वर्षांपूर्वी जालिंदर उगल मुगले या व्यक्तीचा खून करण्यात आलेला होता आणि या हत्येची कबुली आता हेमंत शेट्टी याने दिलेली आहे आणि त्याच प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे। हेमंत शेट्टी याच्यासह इतर 5 संशयितांना देखील अटक करण्यात आलेली आहे। तब्बल 20 महिन्यांनंतर या प्रकरणाचा उलगडा झालाय। खरं तर 1 ऑक्टोबर 2015 ला जालिंदर उगल मुगले या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती। प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। प्रांजल, हे प्रकरण काय होतं आणि काय तपशील? रेश्मा, पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या भाजपच्या नगरसेवक हेमंत शेट्टी यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। उगल मुगले जो आहे, जालिंदर उगल मुगले, याची 1 ऑक्टोबर 2015 रोजी याच्या घरातून हा गायब झालेला होता। त्याबाबत घरच्यांनी पंचवटी पोलीस स्टेशनला अपहरणाची तक्रार ही दाखल केलेली होती आणि त्याचा घातपात झाल्याचा संशय जो आहे तो व्यक्त केला जात होता। या प्रकरणाचा तब्बल 20 महिन्यानंतर छडा लावण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे। 5 संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि जालिंदरला त्यांनी एका ठिकाणाहून नेत त्यांनी इगतपुरीला नेलं होतं, त्याची हत्या केलेली होती आणि तिथेच त्याला पेटून त्याची मृतदेहाची विल्हेवाटही लावलेली होती। याबाबत 5 संशयित आरोपींना पंचवटी पोलिसांनी अटक केलेली होती आणि त्यांची चौकशी सुरू असतानाच त्यांनी हे सर्व कृत्य हिरावाडी वाघाडी परिसरातील नगरसेवक जे आहेत भाजपचे हेमंत शेट्टी यांच्या सांगण्यानुसार त्यांनी हे सर्व केलेलं होतं, अशी त्यांनी पोलिसांना कबुली दिलेली आहे। पोलिसांनी हे सर्व बघताच काल हेमंत शेट्टी यांना ताब्यात घेतलेलं होतं आणि काल रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आलेली आहे। हेमंत शेट्टी हे एक नाशिकमधील मोठं प्रस्ताव आहे। नक्कीच प्रांजल, तेव्हा 20 महिन्यांनंतर या हत्या प्रकरणाचा उलगडा झालेला आहे असं म्हणायला हवं।